अयोध्या राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय। 18 जुलै रोजी नागपूरमध्ये राम रक्षा पठण आंदोलन आयोजित करण्यात आलंय। या आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत। कार्यक्रमासाठी रामनगर येथील राम मंदिरात परवानगी न मिळाल्याने आता पर्यायी स्थळांचा शोध सुरू आहे। दरम्यान उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करतात, पण रामरक्षाच वाचता येत नाही असा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधलाय। तर रामरक्षा हे ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता ते यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि त्यांचा नेहमीच सगळ्यांना बाहेरून पाठिंबा। दरम्यान रामरक्षा आंदोलनावरून गोविंदगिरी महाराजांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी आधी रामरक्षा पाठ करावी असं आव्हानच गोविंदगिरी महाराजांनी दिले। आधी रामरक्षा नीट म्हणून दाखवावी, मग आंदोलन करावं असं गोविंदगिरी महाराज म्हणाले। सुनो, मैं भगवान की कृपा मानता हूँ कि उनको राम रक्षा ये शब्द तो भी याद आया। मैं इतना ही परामर्श दूंगा कि भैया राम रक्षा एक बार कंठस्थ कर लो, शुद्ध बोल करके दिखाओ और बाद में निश्चित रूप से इस प्रकार का कोई भी आंदोलन करना है तो करो। हम भी आकर के आपको शुभकामना देंगे।